हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर नंबर 233 233 भाषा गणित या पेपरचं प्रश्न टू प्रश्न संपूर्ण पेपरचं सोल्युशन या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला प्रत्येक पेपरचं प्रश्न टू प्रश्न सोल्युशन आपल्याला दिलं जातं. तुमचं कवडे क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, याचा सर्वांनी लाभ घ्या, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा. चला, प्रश्नपत्रिका क्रमांक 233 विषय भाषा गणित आणि यामध्ये पहिला प्रश्न असतो उतार्यावरती. हा उतारा तो बारकाईने समजून घ्यायचा असतो. वाचताना महत्त्वाचे जे शब्द आहेत ते समजून घ्यायचे असतात आणि त्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या प्रश्न आणि पर्याय याच्यामध्ये पर्याय कट पद्धत वापरून हा उतारा सोडवायचा असतो. वृक्ष उतारा आणि त्यावरील प्रश्न. वृक्ष परोपकारी असतात. परोपकारी म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणारे. आपण परोपकार करत नाही, आपण प्रत्येक ठिकाणी स्वार्थ बघतो की आपला काय फायदा होईल. असे झाडं कधी बघत नाही. आपल्याला बघा, पण एखाद्याने दगड मारला तर आपण काय सहन करतो का? आपल्याला मागे सर म्हणलं तर सहन होत नाही. झाडांना दगड मारला तर उलट ते काय देतात? फळं देतात. वृक्ष परोपकारी असतात. स्वतः उन्हात उभे राहून सर्वांना थंडगार सावली देतात. झाडे आपल्याला चवदार फळे, सुवासिक फुले देतात, औषधी पदार्थ देतात. वृक्षांमुळे सृष्टीचे सौंदर्य खुलते, जमिनीची धूप थांबते. वृक्षाच्या या गुणांमुळे ते सर्वत्र पूजले जातात. परोपकार, त्याग यांची शिकवण देणाऱ्या झाडांची आपण काळजी घेतली पाहिजे. झाडे लावली पाहिजे, वाढवली पाहिजे. प्रत्येक झाड आपल्याला मदतच करत असतं. कोणतंही झाड, हे झाड लावले मग त्याचा आम्हाला त्रास होतो काही नाही. प्रत्येक झाडामुळे तुम्हाला काही ना काही मदत होत असते. प्रत्येक झाडाचे आपल्यावरती उपकारच आहे. मग झाडे आपल्याला कशाची शिकवण देतात? आता याच्यामध्ये जे आहे ते वापरायचं असतं. झाडे आपल्याला कसे शिकवण देतात? परोपकार, त्याग याची शिकवण झाडात देत असतात. परोपकार आणि त्याग, बंधुभाव, परोपकार, त्याग, समता, प्रेम, अहिंसा. तर काय व्यक्त होईल? परोपकार, त्याग. चला, पुढील प्रश्न. सृष्टीचे सौंदर्य कोणामुळे खुलते? ही संपूर्ण पॅरेजर कोणावरती आहे? केवळ आणि केवळ झाडांवरती. मग इथं प्राणी, झाडे, पक्षी, पुस्तके कोणामुळे? झाडांमुळे. चला पुढे. वरील उतार्यातून आपल्याला कोणता संदेश मिळतो? काय संदेश द्यायचा या उतार्याचा? या उतार्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे? संदेश काय दिलेला आहे की काय दिलेलं? झाडे लावली आणि वाढवली पाहिजे, हा संदेश ते देतो. उतारा काय देतोय की तुम्ही झाडं लावा आणि नुसती लावू नका, तर ती झाडं वाढवा. आपण पावसाळ्यामध्ये झाडं लावतो आणि त्याच खड्ड्यामध्ये पुढल्या वर्षी पुन्हा झाडे लावतो. मी नुसती झाडं लावू नका, तर ती झाडं वाढवा देखील. उतार्याचा कोणता संदेश मिळतो? झाडे लावा, झाडे वाढवा. हे पण संदेश काय याच्यामध्ये असतात? पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाया घालू नका, प्राणी मातावर दया करा. हे सगळे संदेशच आहे. पण या उतार्यामध्ये फक्त आणि फक्त झाडे लावा, झाडे वाढवा हा संदेश होता. आता या ठिकाणी जाहिरात व्यवस्थित दिसत नाही. प्रदर्शन कोणत्या भाषेतील पुस्तकांचे आहे? आता प्रदर्शनाचं या ठिकाणी मराठीमध्ये असणार आहे. मराठीमधलंच आहे. 650 रुपयाचे पुस्तक आपल्याला प्रदर्शनात किती रुपयाला मिळणार आहे? त्याच्यामध्ये पाहिलं 10% सूट दिसत आहे. 10% सूट म्हणजे त्याच्यावरती आपल्याला 60 रुपयाचं पुस्तक असेल तर ते 50 रुपयाला 60 रुपयाला मिळणार आहे. ते 10% सूट मिळले तर काय होईल? 65 रुपयावरती 500 रुपये पुस्तकाच्या किमतीवर किती सूट मिळणार आहे? तर 50 रुपये होईल. 60 रुपये 600 रुपयाच्या पुस्तकावरती हा प्रश्न पाहू आपण व्यवस्थित. ओके, चला. 60 रुपये सूट मिळणार आहे. खाली जाहिरात वाचा. जाहिरातीवर आधारित प्रश्नाच्या वरील जाहिरात कशा संबंधी आहे? मोफत 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 स्वातंत्र्य दिनानिमित्त वृद्ध, तरुण व लहान बाळांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत उपचार. तर स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे 15 ऑगस्ट, त्याबद्दल वृद्ध, तरुण आणि लहान म्हणजे सर्वांसाठी. आता काही बाळ असतात, काही तरुण असतात, काही वृद्ध असतात, म्हणजे ही सगळी सर्व माणसं त्याच्यामध्ये आली. नेत्रदी हॉस्पिटल पुणे. तर या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत तपासण्या, मोफत उपचार आहेत. आता प्रश्न पहा काय आहे?
वरील जाहिरात कशा संबंधी आहे? हॉस्पिटल आहे, आरोग्य संबंध आहे, म्हणजे कशा संबंधी असणार? शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, स्वातंत्र्य दिन आरोग्य संबंधी आहे. पुन्हा प्रश्न आहे आरोग्य तपासणी केव्हा आहे? स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजे कधी असणार आहे? स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, म्हणजे 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्ट या दिवशी आहे ही. आरोग्य तपासणीचे स्थळ कोणते? कुठे होणार आहे? स्थळ नेत्रदीप हॉस्पिटल. हॉस्पिटलचं नाव आहे नेत्रदीप हॉस्पिटल. नुसतं हॉस्पिटल नाही आहे तर नेत्रदीप हॉस्पिटल. प्रॉपर उदाहरणाचं उत्तर पाहिजे. बोलका या शब्दाचा विरोधार्थी शब्द. बोलका म्हणजे खूप बोलणारा, त्याच्या विरुद्ध कमी बोलणारा. मितभाषी. मितभाषी आहे का? म्हणजे नाही. मग तिथं काय? कमी बोलणारा. कमी बोलणारा म्हणजे काय? अबोल. मितभाषी म्हणजेच अबोल. म्हणजे इथं समानार्थी विरोधार्थी शब्द पाहिजेत आपल्याला. बोलकाच्या विरुद्ध मी जास्त बडबड करणार, त्या विरुद्ध कमी बोलणारा मितभाषी किंवा अबोल. मुका होणार नाही. मुका म्हणजे ज्याला बोलता येत नाही असा. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? गृहपाठ, वार्षिक, अस्वतः, परीक्षा. तर याच्यामध्ये शुद्ध शब्द गृहपाठ हा शुद्ध शब्द आहे. वार्षिक मध्ये काय चुकीचं आहे? वार्षिक पहिली वेलांटी पाहिजे. अस्वतः, अस्वच्छता, स्वतः म्हणजे की विसर्ग असतो. स्वतः. स्वतः म्हणजे विसर्ग पाहिजे. परीक्षा आपल्याला दुसरी वेलांटी. आता या ठिकाणी पुढील प्रश्न पहा. त्रैमासिक या शब्दासाठी कोणता शब्द समूह वापरा? आता या ठिकाणी पहा, इथे आहे परीक्षा लिहिताना असा लिहितो आपण, दीर्घ वेलांटी असते त्याला. परंतु जेव्हा हा शब्द कोणते प्रत्यय जोडतो तेव्हा तिथं ह्रस्व वेलांटी येते. म्हणजे काय होतं पहा, कशा पद्धतीनं बदल होतो समजून घ्या. पहा, परीक्षा हा शब्द लिहिताना या पद्धतीने लिहिला जातो परीक्षा. परंतु याला जेव्हा आपण कोणता प्रत्यय जोडतो, प्रत्यय जोडतो म्हणजे काय होतं पहा, प्रत्यय जोडताना परीक्षेला. आता तेव्हा असं लिहित नाही परीक्षेला, परीक्षेला, परीक्षेचे, परीक्षेतून. तेव्हा काय बदल होतो? ही दुसरी वेलांटी आहे ती काय होते? ह्रस्व. म्हणजे काय होईल शब्द? परीक्षेला, परीक्षेत, परीक्षेतून, परीक्षेचे. जेव्हा परीक्षा या शब्दाला कोणताही प्रत्यय जोडला जातो तेव्हा दीर्घ वेलांटी आहे ती काय? ह्रस्व. गरीब, वीर हे शब्द हे असेच आहेत. गरीब लिहिताना पण दीर्घ वेलांटी देतो. विहीर दीर्घ वेलांटी देतो. पण यांना जेव्हा प्रत्यय जोडले जातात तेव्हा ही दीर्घ वेलांटी ह्रस्व होते. ही दीर्घ वेलांटी ह्रस्व होते. गरीबाला, गरीबाचे, गरिबीचे, तेव्हा ही वेलांटी पहिली होती. नुसतं दुसरा वेलांटी बरोबर आहे, पण जेव्हा त्याला प्रत्यय जोडला विहिरीला, विहिरीचे, विहिरीतून, तेव्हा ही दुसरी वेलांटी ह्रस्व होते. हा नियम या ठिकाणी. चला पुढील प्रश्न पहा. त्रैमासिक या शब्दासाठी कोणता शब्द समूह वापरा? त्रैमासिक. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याला प्रसिद्ध होणारे. 3 महिन्याला पर्याय क्रमांक 4. दर वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक. दर 15 महिन्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक. आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. तर पुढे व शार्क या अक्षरापासून एका प्राण्याच्या पिल्लाचे नाव तयार होते तर तो प्राणी. यापासून शब्द अर्थपूर्ण शब्द काय बनेल? शावक. शावक कोणाचं पिल्लू असतं पहा. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? छावा म्हणतात. घोड्याच्या पिल्लाला पांडस म्हणतात. हरणाच्या पिल्लाला शावक म्हणतात. वाघाचा बच्चा असतो किंवा बछडा असतो. त्यामुळे उत्तर येईल हरिण. हरणाच्या पिल्लाला शावक म्हणतात. 12 कडीप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येतो? 5 शब्द आहेत. 12 कडीप्रमाणे क्रम लावायचा आहे आपल्याला. फुटबॉल, कबड्डी. प्रश्न क्रमांक 13. फुटबॉल, कबड्डी,
बुद्धिबळ खो खो. पहिली अक्षर पहा कोणती आहेत ती. पहिलं घेतलं तर फ आहे, पहिलं घेतलं तर क आहे, पहिलं घेतलं तर ब आहे, पहिलं घेतलं तर ख आहे. मूळाक्षराचा क्रम पहा. क ख ग घ, ग ख ग घ ग. वाङ्मयाचा ग आहे तो. याच्यामध्ये पहिल्यांदा कोणतं येणार आहे? क येतो, म्हणजे क चा कबड्डी, म्हणजे पहिल्यांदा अक्षर येणार आहे कबड्डी. नंतर काय येतो? ख येतो. ख म्हणजे खो खो. ग ख ग नाही, आपल्याला हे कच झालं, खच झालं. आता या ठिकाणी फ आणि ग. क ख ग ग ग, च छ ज ज अ, च छ ज झ अ, ट ठ ड ढ न. ऐकायचं कोणतं? नाही. त थ द ध न आहे. प फ ब भ म. यातलं कोणतं आलेलं आहे? पहिल्यांदा येतो फ, नंतर येतो ब. म्हणजे पहिल्यांदा फ येणार आहे, फचं अक्षर फुटबॉल, म्हणजे पहिल्यांदा येईल फुटबॉल, आणि त्यानंतर ब येणार आहे. बचं अक्षर आहे बुद्धिबळ. याचा जर क्रम लावला तर पहिल्यांदा ओके, या ठिकाणी पहिली इथे वेगळ्या बुद्धिबळ. आपल्याला काय म्हणलं? बाराखडीप्रमाणे क्रम लावला, वर्णानुक्रमे क्रम लावला तर तिसरा कोणता शब्द येतो? तिसरा येणार आहे फुटबॉल. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. संवाद काळजीपूर्वक वाचा. संवादामध्ये कोण काय म्हणलेले ते पहा, व्यवस्थित पहा. या शामराव बरा आहे ना, पाऊस पाणी कांदे काय म्हणतात? तर हे कोण बोललेलं आहे? लक्ष देते. पण पुढं मास्तर ते जाऊ द्या, मला हो सांगा. म्हणजे मास्तर म्हणजे पहिलं वाक्य मास्तर बोललेले. मास्तर म्हणजे शिक्षक बोललेले आहे. पूर्वी त्यांना शिक्षकांना मास्तर म्हटलं जायचं, गुरुजी म्हणतात. मास्तर ते जाऊ द्या, मला हो सांगा. म्हणजे हे कोण म्हणलेले? शामराव म्हणलेले. हे आहे शामराव. काय सांगू बोला, हे कोण बोललेलं आहे? मास्तर. पुढं अहो बबल्याचा अभ्यास कोण म्हणलेला आहे? शामराव. बबल्याच्या अभ्यासाची चौकशी करता येते गुरुजींकडं. पुढं अहो शामराव अभ्यास तर आत्ताच संपलाय, कोण म्हणालं? मास्तर म्हणलेले, म्हणजे गुरुजी म्हणलेले आहे. आत्ताच संपला तो का? हे शामराव म्हणलेले आहे. आत्ता संपला का संपला बरं? मास्तर श्याम्या, अरे आता 5 वाजलेत बघ, मास्तरांनी घरी जायचं आहे. आता हे मास्तर बोलले असतील का? कोणतं दुसरी व्यक्ती असणार आहे. किती म्हणलेले? मग रंगराव, पाहिजे खाली नाव आलेले रंगराव. म्हणजे हे वाक्य रंगराव बोललेले आहे की अरे श्याम्या. पहा, मोठी माणसं आपापसामध्ये बोलताना अर्धतोलोमध्ये बोलतात. आपण लहान मुलं आपापसामध्ये बोलताना आज्या, श्याम्या, गण्या, तसं हे रंगराव त्याला म्हणले. आता मास्तर म्हणतील का श्याम्या? मास्तर हे बोलताना आवाजावर बोलतात. तुम्ही देखील मास्तरांशी बोलताना आवाजावर बोलतात. मग तसं हे टीचरांशी बोलताना आवाजावर बोलतात. मग आता हे आलं तुला बोलतो म्हणजे ते मास्तर नाही. रंगरावला म्हणजे श्याम्या, आला आता 5 वाजल्यात बघ, मास्तरांनी घरी जायचं आहे. हे रंगराव म्हणाले. म्हणजे शाळा सुटली म्हणा की. हे कोण म्हणला? श्यामराव म्हणाले. आणि रंगराव येतो मग केंद्रात जरा शाळेची माहिती द्यायची. हे कोण म्हणालेले? मास्तर म्हणाले. कुणाला? रंगरावला म्हणालेले. अशा पद्धतीने या संवादामध्ये मास्तर, शामराव आणि रंगराव यांनी भाग घेतलेला आहे. आता हे याच्यामधलं काय समजून घेते? पाऊस पाणी काय, कांदा काय म्हणतात? म्हणजे या माणसाला कांद्याचा ठराविक लोकांना विशिष्ट पिकाची आवड असते. तसे कांदे मध्ये प्रसिद्ध असतात म्हणून कांदा काय म्हणतोय, मी कांद्याचे पीक कसं काय असं ते मास्तर त्यांना विचारतात. म्हणजे वरील संवादातील गावकरी लोकांचा व्यवसाय कोणता असेल? कांदा करता म्हणजे कोण असणार आहे? शेतकरी असणार आहे. शेताचा व्यापारी असणार आहे, कांद्याचा व्यापारी. तर हा शेती करणारा आहे. व्यापार पाऊस पाणी आणि कांदे काय म्हणतात? परायला पाऊस पाणी म्हणजे कांदे काय म्हणतात? याचा अर्थ तो कांद्याचा
व्यापारी नाही. तर तो गावकरी लोकांचा व्यवसाय काय असणार आहे? शेती असणार आहे. चला पुढे संवाद काळजीपूर्वक. याच्यामध्ये दुसरा प्रश्न काय? वरील संवादातील गावकरी लोकांचा व्यवसाय कोणता? ओके, तो आपण केला दुरुस्त. पुढील प्रश्न आहे संवादातील शामरावांचा कोणता गुण घेण्यात आला? ही बोलणारे शामराव मुलाचा अभ्यासाचा विचारताय. मी त्याचा कोणता? शेतीची आवड, शिक्षणाची आवड, गुरुजीशी बोलणे, चौकशी करणे. मी त्यांना शिक्षणाची आवड आहे पण त्यांना शिकता आलं नाही, त्यांना शेती करावी लागते. मुलांनी शिकावं म्हणून काळजी घेत आहे. त्यांना त्या रोजच्या कामातून शेतकरी सकाळी तो दिवस उगवायला रानामध्ये जातो, अगदी संध्याकाळपर्यंत तो काम करत असतो, त्याला वेळ मिळत नाही. मग तसं त्याला शिक्षणाची आवड आहे परंतु तो मुलासाठी वेळ देऊ शकत नाही. मग त्यामुळे तो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आला, शाळा सुटायला आलेला आहे. त्यामुळे या संवादामध्ये शामरावचा कोणता गुण आहे? तर शिक्षणाची आवड हा त्याचा गुण आहे. नुसती चौकशी करणे हा काही गुण नसतो. ओके, शिक्षणाची आवड आहे. वरील संवाद पहा, दुसरा संवाद आहे. दुसऱ्या संवादामध्ये प्रश्न आपण समजून घेऊया. वरील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. कोण कोणाला काय म्हणाले पहा. उमेश म्हणाला, बाबा आम्ही वाढदिवसाची भेट म्हणून तुम्हाला छानसे घड्याळ देणार होतो. हा उमेश म्हणालेला आहे. आता उमेश कुणाला म्हणालेला आहे? बाबांना म्हणालेला आहे. हा मुलगा आहे. आणि मग बाबा सीमा सांगेल तुम्हाला आम्ही काय केले ते. सॉरी इथं बदल राहिलं बा. पण काय बाळा गप्प का झाला? बाबांनी विचारलं. म्हणजे हे बाबा बोललेले आहे. प्रत्येक वाक्य कोण बोललेलं आहे हे आपल्याला समजून घ्या. पण सीमा सांगेल तुम्हाला आम्ही काय केले ते. म्हणजे हे कोण म्हणालेलं आहे? उमेश म्हणलेला आहे, मुलगा त्यांचा. बाबा सीमा सांगेल तुम्हाला काय केले? उमेश म्हणाले. सीमा म्हणाली, बाबा वाढदिवसाचे सर्व पैसे आम्ही सतीच्या आजोबांच्या औषधोपचारासाठी खर्च केले. ही सीमा बोललेली. ही तुमच्या वाढदिवसासाठी जे आम्ही पैसे ठेवले होते त्याचं घड्याळ देणार होतो ते सर्व पैसे आम्ही सतीशच्या आजोबांच्या औषधाच्या उपचारासाठी खर्च केले. सतीशच्या आजोबा आजारी, त्यांच्या औषधोपचारासाठी जो पैसा खर्च होतो त्याच्यामध्ये आम्ही ते पैसे त्यांना दिले. मुलांना संवादाच्या आजोबांच्या औषधोपचारासाठी पैसे खर्च करून तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे हे बाबा म्हणाले. अशा पद्धतीने या संवादामध्ये उमेश, बाबा आणि सीमा या तिघांनी भाग घेतला. वरील संवादावरून वाढदिवस कोणाचा आहे? बाबांचा आहे. तर उत्तर बाबांचा येणार आहे. वाढदिवसाचे पैसे कशासाठी खर्च केलेले आहेत? वाढदिवसाचे पैसे सतीच्या आजोबांच्या औषधोपचारासाठी खर्च केलेले आहे. पुढचा पहा प्रश्न. वरील संवादामध्ये कोणाचा सहभाग नाही? आता कोणाकोणाचा संवाद आहे? सतीच्या आजोबा, उमेश, सीमा, बाबा. उमेशचा आहे, सीमाचा आहे, बाबांचा आहे. सतीच्या आजोबांचा याच्यामध्ये सहभाग आहे का? नाव आले त्यांचं पण त्यांनी काय याच्यामध्ये भाग घेतलेला नाही. तर उत्तर येणार आहे सतीशचे आजोबा. आस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? आस्वलाचा खेळ करणारा प्रत्येक पाहत हे आपल्याला माहिती पाहिजे, पाठ पाहिजे. आस्वलाचा खेळ करणारा असतो तो दरवेशी असतो. आस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. मदारी कोणाला म्हणतात? माकडाचा खेळ करणारा असतो त्याला मदारी म्हणतात. प्रेक्षक हे फक्त पाहणारे असतात. कोळी हे काय खेळ करणारा नाही येतो कोणाचा, तो मासे पकडणारा कोळी. किंवा आपल्या कोपऱ्यामध्ये जळमट तयार करणारा कोष्टी. वैदेही खूप हुशार आहे या वाक्याचा उद्देश भाग कोणता? पहा, उद्देश भाग कसं शोधायचं असतं. उद्देश आणि विधेय हा अगदी कसं म्हणायला गेलं तर सोपा पण आहे आणि विचार केला तर अवघड देखील आहे. पहा प्रश्न काय? वैदेही खूप हुशार आहे. प्रश्न आहे 20वा. वैदेही हे मुलीचं नाव आहे. वैदेही खूप हुशार आहे. वैदेही खूप हुशार आहे. आता पहा,
या वाक्याचा उद्देश भाग होता. उद्देश आणि विधेय असे दोन भाग वाक्याचे असतात. आता याच्यामध्ये उद्देश जर शोधायचे असेल, कोणत्या वाक्यातला उद्देश शोधा, विधेय आपल्या बरोबर लक्षात. उद्देश शोधण्यासाठी काय करायचं, या प्रश्नात हे जे वाक्य आहे ते क्रियापद शोधायचं. यातील क्रियापद शोधायचं. यामध्ये क्रियापद कोणतं आहे? वैदिक हुशार आहे म्हणजे असणे, आहे म्हणजे असणे. आणि या उद्देशामध्ये हे जे क्रियापद आहे, क्रियापदाला मूळ शब्द त्याला म्हणतात धातू. क्रियापदाचा जो धातू आहे, जे मूळ शब्द आहे, धातू म्हणजे त्यातला मूळ शब्द, या शब्दाला नारा, नारी, नारा, नारी आणि नारे हा प्रश्न विचारतो. आता यातलं क्रियापद आहे म्हणजे असणे. मग असणे याला, असणे म्हणजे असणे, आहे म्हणजे असणे, यातला मूळ शब्द आहे अस. मग याला प्रश्न विचारला, असणारा, असणारी किंवा असणारी. आता इथं मुलगी म्हणल्यावर काय म्हणा प्रश्न, असणारी कोण, म्हणजे हुशार असणारी कोण. प्रश्न काय होईल, हुशार असणारी, हुशार असणारी कोण, हुशार असणारी कोण. मग याच्यावर जे उत्तर येतं ते असतं उद्देश. हुशार असणारी कोण, वैदिकी. हे काय येणार आहे, उद्देश. हे काय उद्देश. आणि राहिलेलं आहे ते विधेय असतं. हे अर्थपूर्ण असतं, पूर्ण वाक्य असतं. खूप हुशार आहे, हे काय येणार आहे, विधेय. मग आपल्याला याच्यावरून उद्देश आणि विधेय दोन्हीही समजून घेता येईल. याच्यामध्ये वाक्याचा उद्देश भाग कोणता, वैदेही. आणि विधेय काय येणार आहे, खूप हुशार आहे. उद्देश विचारला उद्देश सांगा, विधेय विचारलं विधेय सांगा. चला पुढील प्रश्न पहा. खालीपैकी प्रत्येक घटित, प्रत्येक घटित याचा अर्थ काय होतोय, प्रत्यय असणार. प्रत्यय घटित याचा अर्थ प्रत्यय असणार. प्रत्यय कुठं असतो, शब्दाच्या नंतर. या ठिकाणी दवाखाना, दवा वेगळा, खाना त्याला प्रत्यय जोडलाय का, नाही. पराक्रम, पराधिक्रम नाही. अभिनंदन, अभियाधिकनंदन नाही. पडताळा, पडताळा, पड त्याला ताळा हा प्रत्यय जोडलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये दवाखाना वेगवेगळे आपण प्रत्यय जोडतो. उदाहरणार्थ आपल्याला जर पाहायला गेलं अनेक प्रकारचे प्रत्यय असतात. त्यामध्ये दवाखाना, दवा म्हणजे औषध, आणि खाना त्याला प्रत्यय जोडलेला आहे, खाना. आता इथं पराक्रमला क्रम काय प्रत्यय, परा वेगळा आणि क्रम वेगळा. क्रम प्रत्यय जोडून वाक्य बनवा, शब्द बनवा नाही होत. नंदन हा देखील प्रत्यय नाही होत. ताळा हा देखील नाही आहे. तर इथं आपल्याला पुस्तकामध्ये बऱ्याच वेळा येतात हा प्रश्न. प्रत्येक धड्यामध्ये प्रत्यय जोडून शब्द बनवा किंवा येतात. प्रत्यय असतात आणि उपसर्ग असतात. उपसर्ग अगोदर असतात. उदाहरणार्थ अगोदर प्रत्यय उपसर्ग जोडून बनवा. वास, सुवास हे अगोदर जोडला तो त्याला उपसर्ग म्हणतात. अगोदर जर जोडला तर त्याला उपसर्ग. वास त्याला सुउपसर्ग जोडला, सुवास. इथं जे पुन्हा नंतर जोडलेले असतात त्याला म्हणतात प्रत्यय. इथं दवा, त्याला खाना हा प्रत्यय जोडला, दवाखाना. त्या ठिकाणी हा शब्द बनतो. पुढे सोबतच्या चौकटीत लपलेली म्हण. आता पहा या ठिकाणी हे शब्द पाठ असले पाहिजे. म्हणजे इथं शब्द आले की त्या म्हणी आपल्याला लगेच त्या डोळ्यापुढं आल्या पाहिजे. किंवा या ठिकाणी पाहायला कोणती म्हण बसेल आपल्याला हे लगेच लक्षात आलं पाहिजे. चा, तरा, चुना, ने, मद, चा, हे जे शब्द आहेत, हे अक्षर आहेत. हे अक्षर आपल्या डोळ्यापुढं आल्याबरोबर आपल्याला म्हण लगेच सुचली पाहिजे. म्हण काय होत आहे, चोराच्या मनात चांदणी. तो इथं पर्याय कटली पद्धत वापरायची. आपल्याला इथं काय अर्थ विचारलेला नाही. आपल्याला काय विचारलेले, लपलेली म्हण कोणती.
मग तिथं काय बघायचं तर या ठिकाणी भाषांत कोणकोणते आहेत, अक्षरं कोणकोणते आहेत, पर्यायकट पद्धत वापरा. चो म्हणजे कोणत्या पर्यायामध्ये आहे चो, पहिल्या ह्याच्यात चो आहे का नाही, दुसऱ्या ह्याच्यात आहे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये आहे का नाही, चौथ्या ह्याच्यात चो. केवळ चो आहे अक्षर बघितलं तरी आपल्याला लक्षात येतं चोराच्या मनात चांदणे. आता वर्तमान काळी शब्द पर्यायातून निवडा. आता इथं वाक्य बनवायचं. वाक्य बनवलं की आपल्याला काही अडचण येणार नाही. क्रियापद दिलेली असतात ही. ओळखतो, मी शरदला ओळखतो. जी ओळखण्याची क्रिया चालूच आहे. ओळख माझी शरदशी ओळख आहे, नाही तर क्रियापद आहे होते. इथं ओळखीन, मी शरदला ओळखीन, म्हणजे ओळखीन म्हणजे भविष्यकाळी ओळखीने, मी शरदच्या ओळखीने गेलो, म्हणजे इथं काय ते क्रियापद येत नाही. तर पहिल्यांदा महत्वाचं घ्या, हे वर्तमान काळ जे असतात ना, काळ हे क्रियापदावरून काढतात. काळ हे क्रियापदावरून ओळखलं जातं. इथं ही क्रियापद पाहिजे सगळ्यात महत्वाचं. इथं ओळखतो हे एवढं एकच क्रियापद आहे. तर या ठिकाणी वर्तमान काळी ओळखतो एवढं एकच येणार आहे. हे ओळख नाम पाहिजे, त्याची ओळख आहे म्हणजे हे नाम आहे. ओळखीन, ओळखी, मी त्याला ओळखीन, हेही क्रियापद होऊ शकतं, पण हे नंतर भविष्यामध्ये येणार आहे. आणि ओळखीने तो ओळखतो, ओळखले असं पाहिजे होतं इथं. आता प्रश्नामध्ये थोडीशी दुरुस्ती करून ओळखले म्हटलं की काय होते, क्रियापद क्रिया पूर्ण घडलेले म्हणजे भूतकाळी होईल. म्हणजे प्रश्न 23वा याच्यामध्ये दुरुस्ती आपण करू. ओळखले म्हणजे ते ओळखले भूतकाळी होईल, ओळखीन भविष्यकाळी होईल. ओळख हे नाम आहे म्हणजे त्याच्यावर काय ओळखता येणार नाही, आणि ओळखतो हे वर्तमान काळी क्रियापद. खुराडा कोणासाठी असतो? पहा, खुराडा. आता पहा, प्रत्येक प्राण्याची पिल्लं कुठे राहतात, तर प्राणी कुठे राहतात ते पहा. पोपट कृत्रिम असेल तर पिंजऱ्यामध्ये राहतो, आणि जर नैसर्गिक असेल, जंगलामध्ये असेल तर त्याला ढोली म्हणतात. चिमणी घरट्यामध्ये राहते. ओके. कावळा हा देखील घरट्यामध्ये राहतो. कोंबडी कुठे राहते? खुराड्यामध्ये, माणसाने बनवलेल्या खुराड्या. नैसर्गिक कोंबड्या नाही. नैसर्गिक कोंबड्या आहेत का अशा जंगलातील कोंबड्या? आता पाणकोंबड्या एक आहे प्राणी, परंतु तो पाण्यामध्ये राहतो. घरट्यासाठी येतो तो, ह्याच्यामध्ये घरटं बांधून तिथं पिल्ला वगैरे अंडी घालतो तो. पण खुराडा असतो तो कोंबडीसाठी असतो. ओके, तो माणसाने बनवलेला आहे. पुढे राजा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. राजाचा विरुद्ध अर्थ. आता याचा अर्थ विरुद्धार्थी म्हणजे काय होणार आहे? विरुद्ध लिंगी नाही बरं का. विरुद्ध राजाचं राणी हे विरुद्ध लिंगी. विरुद्ध अर्थी राजा कोणाचा असतो? राजा लोकांचा, जनतेचा, प्रजेचा. म्हणजे इथं काय, प्रजाच्या विरुद्ध राजा, म्हणजे प्रजा राजा हे विरुद्धार्थी शब्द आहे. आणि इथं बरेच मुलं राणी लिहितात. जर विरुद्ध लिंगी विचारला तर राणी होईल. पुढं गणित आहे 26 प्रश्न. 7 लिटर म्हणजे किती मिली? लगेच आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. मिली पासून लिटरपर्यंत घर आखायची. मिली, सेंटी, देसी आणि लिटर. पहा, हा प्रश्न 26वा आहे. 7 लिटर याची मिली बनवायचे. 7 लिटरचे डेसी बनवले तर 70 झाले. 7 लिटरचे सेंटीलिटर बनवले तर 700 सेंटीलिटर. 7 लिटरचे मिली बनवले तर 7000 मिलीलिटर. उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, 467 वजा 398. आता हे पेपरवरतीच करायची. हे पेपरवरती काम आपल्याला आलं पाहिजे. उभी मांडणी सर्वसाधारण मुलगा करेल, आणि ही मांडणी करण्यासाठी वेळ जाणार आहे. हा वेळ जाऊ नये म्हणून हे पेपरवरती करता आलं पाहिजे. आणि त्या मांडणीमध्ये
7मधनं 8 जात नाही, मग 8मधनं 7 घालवायची का? नाही. इथं मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 17, 17तनं 8 गेली, 9 राहिले. 6मधनं 10 जातात का? नाही जात. पुन्हा इथे मनाचा आजचा घ्या, इथे देऊन टाका. 16तनं 10 गेले, 6 राहिले. 4तनं 4 गेले, 0. उत्तर काय येणार आहे? 69. 69 उत्तर येणार आहे. त्या आडवी बेरीज करता आली असती. 467 वजा 398 हे आडव्या लिखित पद्धतीनं 7मधनं 8 जात आहेत. मनाचा आजचा घ्या देऊन टाका. 17तनं 8 गेले, 9 राहिले. 6मधनं 10 जात नाही, मनाचा आजचा घ्या देऊन टाका. 16तनं 10 गेले, 6 राहिले आणि 4तनं 4 गेले, 0 राहिले. म्हणजे हे आपल्याला आलं पाहिजे. चला पुढे 65 या संख्येला 5ने पूर्ण भाग झाल्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? पहा 28वा प्रश्न आहे. 5ची कसोटी काय आहे? 5ची कसोटी संख्येच्या एकक स्थानी 5. 5चा पाढा काय? 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 45, 40, 5, 9, 45, 5, 10, 50. एकक स्थानी बघितलं तर काय 5, 0, 5, 0, 5, 0, 5, 0, 5, 0 आहे. म्हणजे या ठिकाणी एकक स्थानी काय असायला पाहिजे? इथं 5 किंवा 0 पाहिजे. मग पर्यायामध्ये 2, 1, 9, 5 काय असलं पाहिजे? एकक स्थानी फक्त 5 किंवा 0 असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. पुढे पावणे 17,000 ही संख्या अंकात कशी आहे? 1000 आहे. 1000चा पहिल्यांदा अर्धा भाग, पाव भाग हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 1000 आपण 100 वेगळे 1000. मग 1000चे अर्धा भाग केला तर 500 500चा होतो. 1000चे पाव भाग केले तर 4 भाग केले तर प्रत्येक भाग 250चा. म्हणजे 1000चे 4 भाग केले तर 200 250चे होतील. आता पावणे 17, पावणे 17, पावणे 17,000, पावणे 17,000. म्हणजे याचा अर्थ काय होतो? पाव उणे, म्हणजे पाव उणे करायचे. कुठनं करायचे उणे? 17,000. 17,000 मधनं पाव भाग, पाव 1000 कमी करायचे. 17,000 माहिती आपल्याला. हे 17,000 त्यातलं पाव भाग म्हणजे किती? 250 उणे करा. उणे करा म्हणजे वजा करा. हे काय नंतर 16,750 हे आपल्याला आलं पाहिजे लक्षात. 16,750 पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 12,780 या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत. 30वा प्रश्न आहे. 12,780 प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला सांगता आली पाहिजे. 1ची स्थानिक किंमत 1 वरती किती झाल्या? 1, 2, 3, 4 म्हणजे एकावरती 4 शून्य म्हणजे काय होईल? 10,000. इथं स्थान बोलतं तर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. म्हणजे 1ची किंमत 10,000 म्हणजे 10,000. आता 2ची स्थानिक किंमत 2च्या नंतर 3 अंक आहेत म्हणजे 3 शून्य येतील. त्याच्यावरती 2 वर 3 शून्य. त्यात 7ची स्थानिक किंमत 7 वरती 2 अंक आहेत. 2 7च्या नंतर 2 शून्य. 8ची स्थानिक किंमत 8च्या नंतर एक अंक आहे 8 आणि या शून्याची 0. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळं लक्षात आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. वेगळं उलटं लिहा, सुलटं लिहा हे लक्षात आलं पाहिजे. तर 1ची स्थानिक किंमत 10,000 एक पहिला पर्याय आहे. पुढे 750 या संख्येला कितीने गुणावे म्हणजे 75,000 उत्तर. याची मांडणी करायची आपल्याला. पण 750 या संख्येला कोणत्या संख्येने गुणावं माहीत नाही. संख्या एक्सने गुणावे तेव्हा 75,000 उत्तर येणार. आपल्याला एक्सला 750 गुणिले हे इकडे पाठवले तर काय होतील? भागिले. म्हणजे काय केली त्याची मांडणी? एक्स बरोबर 75,000 भागिले 750. आता तुम्हाला 750चा पाढामध्ये लिहायचा सरांनी. तर हे क्लुप्तीनं आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. पहा एका शून्याला 1 शून्य घालून टाका म्हणजे गणित काय राहिलं? 7,500 भागिले 75. 75चा पाढा फक्त म्हणायचं
75 एके 75, 75च्या पाड्यात 75 पहिले स्थानी भाग लागला पण एकचा, खाली 75 मधनं 75 गेले 0, वरून 0 घेतला संख्या झाली 0, 75च्या पाड्यामध्ये 0, 0 स्थानी भाग 0 झाले, खाली 0 गेले 0, पुन्हा 0 घेतले संख्या 0 झाली, 75च्या पाड्यात 0, 0 स्थानी उत्तर काय झाले 100. म्हणजे 75 750ची 100 पण 75 आहे. इथं फक्त 0ला 0 घालवणे एवढंच आपल्याला करता येणं गरजेचे. उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे पहा 8752 ही संख्या अंकात कशी आहे. आता संख्या 8752 अकोलांश आहे आपल्याला. ओके, तर 8752 पर्याय पद्धत आहे लगेच लक्षात येणार. 9504 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीची बेरीज केली. 33वा प्रश्न आहे. 9504 या संख्येतील 5ची स्थानिक किंमत, 5च्या नंतर किती अंक आहे 1 2 5 2 0 म्हणजे 5ची स्थानिक किंमत येणार आहे 500. आता 5ची दर्शनी किंमत, आता इथं पहा 9ची स्थानिक किंमत 9005ची 500 0ची 0 4ची 4, दर्शनी किंमत 9ची 9च असते, 5ची 5च असते, 4ची 4च असते. मग आपल्याला 5ची स्थानिक किंमत 500 आणि 5ची दर्शनी किंमत 5 आणि यांची काय विचारलेली बेरीज किती येणार आहे 505. उत्तर पर्याय क्रमांक 2. पहा खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 1 वार 5 वेळा येईल. पहा खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 वार 5 वेळा येईल. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात किती दिवसाचा पाहिजे. फेब्रुवारी महिना जर 28 दिवसाचा असेल, पहा फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असेल तर कोणताच वार 5 वेळा येणार नाही. सर्व वार 5 वेळा आहेत. कारण याच्या आठवडे केले तर 4 आठवडे होतील, 4 आठवडे झाल्यामुळं सर्व वार 4. आता 1 वार 5 वेळा यायचा म्हटलं तर फेब्रुवारी किती दिवसाचा पाहिजे 29 दिवसाचा. 29 दिवसाचा फेब्रुवारी कधी असतो तर ते लीप वर्ष असेल. म्हणजे फेब्रुवारी जर लीप वर्ष असेल तर त्यामध्ये फेब्रुवारी 29 दिवसाचा असणार. यातील लीप वर्ष कोणतं हे आपल्याला सरळ त्यांनी प्रश्न विचारला असेल यातील लीप वर्ष कोणतं, तर हे तुम्हाला लक्षात आलं असतं. म्हणजे इथं प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारायचं म्हणून गोंधळून जायचं. पहा पहिला पर्याय आहे 2010, दुसरा पर्याय आहे 2014, तिसरा पर्याय आहे 2012 आणि चौथा पर्याय आहे 2009. आता या ठिकाणी लीप वर्ष कशाला म्हणतात, ज्या सणाला सालाला 4 ने निश्चित भाग, 4 ने निशेष भाग, 4 ने निशेष भाग लिहिला पाहिजे. 4 ने निशेष भाग लिहिला. आता निशेष भाग 4ची कसोटी काय शेवटच्या 2 अंकात. 4च्या पाड्यात 10 आहे का नाही, म्हणजे हे लीप वर्ष आहे का. 4च्या पाड्यात 14 आहे का नाही, हे लीप वर्ष नाही. 4च्या पाड्यात 12 आहे का आहे, 4 त्रिक 12, याला 4 ने निश्चित भाग जातो. 4च्या पाड्यात 9 आहेत का नाही, याला 4 ने भाग जात नाही, म्हणजे लीप वर्ष नाही. तर 2012 साल हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. त्यामुळे 29 दिवसाचा असला पण फेब्रुवारी महिना मध्ये 1 वार 1 तारखेचा वार 1 8 15 22 29, 1 8 15 22 आणि 29 या वारांना या तारखांना येणारे वार हे एकच असतात. म्हणजे 1 तारखेला येणारा वार तोच 8ला येईल, तोच 15ला येईल, तोच 22ला येईल, तोच 29ला येईल. म्हणजे किती वेळा आला 5 वेळा आलेला आहे. त्याला पुढे 10 रुपयाच्या 5 नोटा, 20 रुपयाच्या 5 नोटा आणि 50 रुपयाच्या 4 नोटा मिळून किती रुपये. हा प्रश्न 35वा. 10 रुपयाच्या 5 नोटा, 10 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे किती रुपये झाले. 10 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 50 रुपये. नंतर म्हणले 20 रुपयाच्या 5 नोटा,
20 रुपयाच्या 5 नोटा, 20चा 100 रुपये आणि 50 रुपयाच्या 4 नोटा, 50 रुपयाच्या 4 नोटा. हा गुणाकार करायचा बरं का. हा शून्य फक्त मांडून टाकायचं. इथं राहिले काय 5 × 20. या पद्धतीनं हा गुणाकार. इथं हा शून्य मांडा खाली राहिले काय 5 × 5 मांडा. हा 20 × 5 मधला हा शून्य मांडा राहिलं काय गेले 5 × 2 = 10. त्या 50 मधला हा शून्य मांडा तरी काय राहिलं 5 × 20. ओके. यांची काय विचारली बेरीज म्हणजे एकूण किती होती याची बेरीज करा. 0 5 2 आणि 3 किती झाली रक्कम 350 रुपये. पर्याय क्रमांक 3. एका संख्येतून 12 अंक 7 वेळा वजा केला तर बाकी 6 होते. एक संख्या माहीत नाही आहे, एक्स मांडली, श मांडली, काही मांडली तरी चालेल. 36वा प्रश्न. याच्यामधलं वजा करायचे काय. 12 अंक 7 वेळा वजा करायचे. एकदा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा हा वजा करायचा आहे. हे असं लिहिण्यापेक्षा अशा पद्धतीने 7 वेळा 12 म्हटलं म्हणजे काय झालं 12 × 7. 12 हा अंक 7 वेळा म्हटला म्हणजे 12ची 7 पट झाली. 12 × 7 हे एक्स मधनं वजा करायचे. 22 × 84. अशी कोणती संख्या आहे की ज्यातनं 84 वजा केल्यानंतर 6 उत्तर येतं. आपल्याला माहित नाहीये. मग इथं हे 84 वजा आहेत ते इकडे पाठवले तर काय होतील अधिक. म्हणजे काय समीकरण होईल एक्स बरोबर 6 पलीकडच्या अग्र मांडा नंतर इकडून गेलेले 84 मांडा. 84 आणि 6 84च्या पुढे 6 कुठं म्हणा 84 6 90 म्हणजे ती संख्या काय येणार आहे 90. चला पुढील प्रश्न पहा. 9 पेनांची किंमत 909 रुपये. तर एका पेनाची किंमत किती पहा. 9 पेनांची किंमत 909 रुपये म्हणजे 9 पेन हा पेन 9. प्रश्न 37वा आणि किंमत एकमान पद्धतीची आपल्याला सवय लावायची आहे. 9 पेनाची किंमत 909 तर एका पेनची किंमत एक्स. तिरकस गुणाकार असतो. साधी सोपी तुम्ही वापरता ते पण योग्य आहे, चुकीचं नाही. पण ही सवय लावायची. या दोघांचा गुणाकार सारखा असतो, या दोघांचा गुणाकार दोन्ही ज्या ठिकाणी आहे ते लिहा होतात. 1 × 909 आणि त्याला हे जे आहे एक्स वेगळा काढायचा आणि हे एक्सला 9 गुणिले ते इकडे गेले तर भागिले. हे पहिलं समीकरण काय होतं एक्स × 9 या दोघांचा गुणाकार बरोबर 1 × 909. हे समजून घ्यायचं. एक्सला 9 गुणिले ते इकडे पाठवलं ते भागिले अशी मांडणी या ठिकाणी होते. आता या 9ने कशाला भाग जाणार आहे 909ला भाग घालवायचा आहे. 9 9 1 9 खाली 9 गेले 0 राहिले. वर्ण 0 घेतली संख्या 0 झाली. 9च्या पाड्या 0 0 असताना 9 0 0 आणि 0 0 गेले 0. वर्ण उठून घेतले 9 संख्या 9 झाली. 9 1 9 9 गेले 0 बाकी 0 राहिली. वरती संक्षिप्त करून 9 गेलं खाली 9 1 9 101 × 101. 101च्या पाड्या पहिल्या स्थानी 101. एका पेनची किंमत किती होणार आहे 101 रुपये. एवढा महाग पेन गणित आहे. हां तिथं महाग आहे स्वस्त आहे ते महत्त्वाचं नाही. पुढे पदवली आहे का 38वा प्रश्न. 28 अधिक 27 भागिले 9 गुणिले 3. आता या पदावलीमध्ये कोणकोणत्या क्रिया आहेत बेरीज आहे भागिले आहे गुणिले. पहा बरं याच्यामध्ये कोणती क्रिया अगोदर करणं गरजेचं आहे. तर इथं कंचे भागिले कंस आहे का नाही. कंसाच्या अतिशय नाही. नंतर भागाकार गुणाकार म्हणजे भागाकार म्हणजे अगोदर हा भागाकार करा. अगोदरचं तसं घ्या 28 मध्ये चिन्ह अधिक आहे. आता एवढंच उत्तर काढा. 27ला 9ने भागा 9 त्रिक 27 जिथे 3 आहे पुढे गुणिले 3. आता काय झालं कडे 28 अधिक 3 गुणिले 3. आता इथं गुणाकार आहे. अगोदर गुणाकार करावा लागेल. या अगोदरचं आहे कसं या 28 अधिक
3 गुणिले 3 3 त्रिक 9, 28 अधिक 9, 28च्या पुढे 9 बोटं मिळवा, 28 9 37 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न. 3 अंश छेद 6 ही संख्या 2 वेळा घेऊन बेरीज केली तर उत्तर काय? 3 अंश छेद 6, 3 अंश छेद 6 ही संख्या एकदा घ्या. काय म्हणजे ही संख्या 2 वेळा, ही 2 वेळा घ्या 3 अंश छेद आणि याची बेरीज करा म्हणजे अधिक. याची बेरीज करायची, छेद 6 आहे तर बेरीज करता येते नाही, एकदा 6 मांडायची. 3 अधिक 3, 3 आणि 3 6 अंश छेद 6. म्हणजे याचा अर्थ काय? एका वाढदिवसाच्या तुमच्या केकचे 6 तुकडे केले, 6च्या 6 तुम्हाला दिले, म्हणजे किती दिला केक? पूर्ण केक दिला. 6 अंश छेद 6 पर्यायामध्ये आहे का? नाही. याला संक्षिप्त रूप दिलं तर 6 एके 6, 6 एके 6, 1 अंश छेद 1 याचा अर्थ 1. किंवा साध्या भाषेमध्ये समजून घ्या, हा केक आहे, याचे तुम्हाला 6 भाग केलेले आहेत सारखे आणि या 6च्या 6 भाग तुम्हाला दिले. हाही तुम्हाला दिला, 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 हाही तुम्हाला दिला. 6च्या 6 भाग दिले म्हणजे काय दिला? संपूर्ण दिला, म्हणजे त्याला गणितामध्ये 1 बनला. चला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. 727 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आहे. पहा 40वा प्रश्न आहे. आता हा प्रश्न 2 पद्धतीने आपण सोडूया. 727 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक, या 7ची स्थानिक किंमत 700 येणार आहे, या 7ची स्थानिक किंमत 7 येणार आहे. याचा फरक म्हणजे वजाबाकी. हा शून्यातनं 7 जात नाही, मानाचा आजचा घ्या देऊन टाका, 10 7 गेले 3 राहिले. शून्यातनं 1 जात नाही, मानाचा आजचा घ्या देऊन टाका, 10 गेले 9 राहिले, 7 गेले 6. उत्तर काय येणार आहे? 693. आता ही एक पद्धत झाली, आपण उत्तर लिहू टाकू. आता हुशार मुलगा काय करेल, हा जो फरक असतो ना, पहा 727 या संख्येतला फरक काढायचा, याच्या खाली बाण काढायचा. हा फरक 9च्या पटीत असतो. दोन्हीकडे सारखे अंक असतील तर 9च्या पटीत. मग हे 7ला 9 ने बघा, 7 9 63. मग इथं 63 लिहून टाका आणि मध्ये जेवढी मोकळी गरज ना तिथं 9. उत्तर किती येत आहे? 693. ही दुसरी पद्धत आहे, ही दुसरी पद्धत आहे. आता तिसरी पद्धत पहा. इथे काय करेल पहा, 727 या संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक विचारला. जे अंक आहे त्याच्या खाली बाण काढा, ज्यांच्या स्थानिक किमतीवरला फरक. आता जे मोठं स्थान, लहान स्थान आहे त्याच्यामध्ये किती मिळवलं? 10 होतात. त्याच्यामध्ये किती मिळवलं? 10 होतात. 7च्या पुढं 10 येतो, 8 9 10. या 7मध्ये 3 मिळवले 10. आणि जे मोठं स्थान आहे त्यातनं 1 वजा करा. मोठे स्थान किती आहे? 7. त्यातनं 1 वजा केला किती राहील? 6. आणि याच्यामध्ये जेवढी घरं असतील ना तिथं 9 लिहायचं. जेवढी 1 घर असेल 1 दाणं, 2 घर असेल 2 दाणं. आणि बाजूला जेवढी घरं असतील ना, इकडं काय असेल घर, इकडं काय अंक असेल तर तेवढ्या वेळा 0 द्यायचं, इकडं काय असेल तर तिकडे 0 द्यायचं. आणि मग ती उत्तर संख्या वाचायची. काय उत्तर? 693. ओके. 5 2 3 पद्धतीनं या पद्धतीने येत असेल, या पद्धतीने सराव करा, या पद्धतीने येत असेल या पद्धतीनं सराव करा. पहा 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा आहे? आपण 1 ते 100 1 आणि इथे 10. इथे 11 12 13 14 15 16 17 18 19 20 मध्ये येत नाही. 21 21 41 51 61 71 81 91 आणि 100. किती वेळा आला? आता हे मोजताना आपण असं मोजणार, आपल्याला काय म्हणजे संख्या विचारली का नाही, 1 अंक किती वेळा. आता एकक स्थानी किती वेळा आला पहा, 1 अंक एकक स्थानी. आता पहा 1 ते 100 मध्ये प्रत्येक अंक एकक स्थानी 10 वेळा आहे. पहा हे लक्षात राहिलं पाहिजे. एकक स्थानी 1 असेल 10 वेळा येणार, 2 10 वेळा येणार, 5 10 वेळा येणार, 9 10 वेळा येणार, फक्त 0 सुद्धा.
ते शून्याचा वेग. ओके, एकक स्थानी तो आपण जर बघितलं तर शून्य देखील 10च वेळा आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 मध्ये एकक स्थानी 10 वेळा. म्हणजे प्रत्येक अंक 1 ते 100 मध्ये प्रत्येक अंक एकक स्थानी 10 वेळा आहे. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आता दशक स्थानी. दशक स्थानी आता हे 5 दशक स्थानी आपण एक स्थान बघितले. 1 1 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दशक स्थानी जास्त आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि आहे 10. म्हणजे दशक स्थानी किती वेळा येतो एक अंक? 10 वेळा आहे. ओके, सगळेच अंक. 2 अंक पाहिला दशक स्थानी 10 वेळा येतो. 3 अंक पाहिला दशक स्थानी 10 वेळा येतो. 9 अंक पाहिला म्हणजे 1 पासून 9 पर्यंत सगळे अंक दशक स्थानी 10 वेळा येतात. म्हणून आपण म्हणतो की 1 ते 100 मध्ये एकक स्थानी प्रत्येक अंक 10 वेळा येतो. दशक स्थानी प्रत्येक अंक 10 वेळा येतो. असे 100 वेळा अंक होतात. ओके, आता याच्यामध्ये हा तेवढा फक्त ऍड करायचा शतक स्थानी. आता बाकीचे कोणतेही अंक शतक स्थानी येत नाहीत 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये फक्त 1 हा अंक तेवढा शतक स्थानी येतो. म्हणजे किती वेळा येईल? 10, 20, 21 उत्तर येईल. 21 वेळा 1 येतो. पुढे पहा, 1 अंक वापरून आणि 9 हा अंक नसली 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? पहा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हा व्यवस्थित समजला पाहिजे प्रश्न. की प्रश्न समजून घेणं खूप महत्वाचं कौशल्य आहे. 1 हा अंक वापरायचा. 1 म्हणजे 1 2 मधला 1 अंक वापरू. म्हणजे 1 हा अंक एकदाच वापरू. 9 हा अंक नसले सर्वात मोठी समसंख्या. म्हणजे 1 अंक याचा अर्थ 1 2 मधला 1 नाही. 1 अंक एकदाच वापरा. इथं काय करा, या अंकामध्ये घेतलं असतं, अक्षरामध्ये लिहिलं असतं म्हणजे तुम्हाला अडचण नाही. 1 अंक एकदाच वापरा. 1 2 मधला 1 नाही तर 1 अंक एकदाच वापर. म्हणजे रिपीट वापरायचा आहे. 1 अंक एकदाच वापर. 9 अंक नसतात म्हणजे कोणते वापरायचे? 9च्या मोठ्यात मोठी बनवायची म्हणजे मोठे अंक वापरले पाहिजे. म्हणजे कोणता 9 वापरायचा नाही. 9 सोडून 8 7 6 हे वापरू शकतो. 1 अंक वापरून सर्वात मोठी समसंख्या करू. आता इथं जेव्हा मोठ्यात मोठी बनवायची असेल तर अंकांचा उतरता करून लावायचा. काय बनेल? 876 आहे का पर्यायामध्ये? पावर 876. इथं पर्याय कट पद्धत वापर. 867 एक स्थानी 7 आहे म्हणजे सम आहे का? नाही. पर्याय कट करा. दुसरं 987 सम आहे का? नाही. तिसरं 876 सम आहे. 875 विषम. राहिली कोणती? 876. काही वेळा आपल्याला 876 पर्यायच नसतो. मग त्याच्यामध्ये पर्याय कट पद्धत वापरून ते शोधायचं असतं. हे कौशल्य की आपण बनवलेली संख्या 876 पर्यायच नाहीये, घाबरायचं नाही. मग याच्यामध्ये विषमांकाच्या सगळ्या संख्या कट करून टाकायच्या, सममधल्याच घ्यायच्या आणि सममध्ये त्यातली मोठी कोणती आहे अशा पद्धतीनं पर्याय कट पद्धतीनं उत्तरापर्यंत जायचं. चला पुढे 43वा प्रश्न. भारतीय सौर वर्ष श्रावण नंतर कोणता महिना? आता भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी महिने. आपल्या साध्या भाषेत मराठी महिने. मग कोणते येतात मराठी महिने? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि नंतर भाद्रपद. काय म्हणा? श्रावण नंतर कोणता येतो? श्रावण नंतर भाद्रपद. इथं पाठ असतील महिने तर आपल्याला लिहिण्याची देखील गरज नाही. त्याला 225 मिनिटाचे किती तास होतील? 225 मिनिटाचे 44वा प्रश्न आहे. 225 मिनिटे आणि याचे बनवायचे आहेत तास. आता
आता 1 तास म्हणजे किती असतात? 60 मिनिटे. 1 तास म्हणजे 1 तास बरोबर 60 मिनिटे. आता या 60 मिनिट काय करायचं पहा. या 225 मिनिटाचे तास करायचे. म्हणजे इथं काय करा, 225 भागिले 60. 60 म्हणजे 6चा काढा. 60 एके 60, 60 6 गुणे 12, 6 त्रिक 18, त्याच्यावर 0 देत येते. 6 चौक 24. सगळ्या देत बसले आपल्याला जेवढं पण गरजेचं आहे. मग 60च्या पाड्या 225 आहेत का? नाही. 225 पेक्षा लहान 180. किती वाजता झाले? तिसरा भाग लागेल 3. 60च्या पाड्या तिसऱ्या झाली 180. यांची करायची वाजा. 5 0 गेले 5. 2 मधनं 8 जातात का? नाही. मनाचा आजचा घ्या, देऊन टाका. 12 8 गेले 4. 2 2 गेले. म्हणजे एवढे हे 3 काय झाले? तास झाले. आणि इथं राहिले काय? 45 युनिट. म्हणजे किती तास झाले? 225 मिनिटाचे 3 तास झाले आणि 45 मिनिटं शिल्लक राहिली. मग 3 तास 45 मिनिटं म्हणजे काय? 45 मिनिटं म्हणजे काय होतात? 15 मिनिट 60 मिनिटाचा तास असतो. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. मग 45 मिनिटं म्हणजे पाऊण तास. 45 मिनिटं म्हणजे पाऊण तास. आणि वरती आहे किती? 3 तास. 3 तास आणि पाऊण तास. पोळी लगे आपल्या घरातली आहे भाकरी. 3 पोळी आणि पाऊण पोळी. 3 पोळ्या आणि पाऊण पोळी म्हणजे पाव भाग. 4ला पाव भाग कमी. 4 पोळ्याला पाव भाग कमी. या 3 पूर्ण आणि जी 4थी पोळी आहे त्यातला पाऊण भाग घ्यायचा. जी पाव उणे 4. पाव उणे 4 याला पावणे 4 तास म्हणतात. पाऊण उणे 4 म्हणजे पावणे 4 तास. पुढील अपूर्णांकाचे वाचन करा. या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे पहा. प्रश्न क्रमांक 45. याचं वाचन व्यवस्थित समजून घ्या. याचं काय होतं? याचं वाचन होतं 2 पूर्णांक. याचं होतं 2 पूर्णांक म्हणजे 2 पूर्ण वस्तू. 2 पूर्णांक 2 अंश 2 अंश छेद 9. हे 2 पूर्णांक आणि याचं वाचन होतं 2 अंश छेद 9 का 2 छेद 9. याचं वाचन काय? 2 पूर्णांक 2 अंश छेद 9. 2 पूर्णांक याचा अर्थ 2 पूर्ण वस्तू आणि तिसरी जी वस्तू आहे त्याचे जर 9 भाग केले, त्याचे समान असे 9 भाग केले असे 9 भाग समान केले तर त्यातले 2 भाग. त्यातले 2 भाग म्हणजे आपल्याला काय मिळालं? 2 पूर्णांक 2 अंश छेद 9. जी इथं 2 पूर्ण घेतले आणि याच्या 9 भागापैकी 2 भाग. 2 पूर्ण 2 अंश छेद 9. मग याचे किती तुकडे मिळाले बाबा? याचे 9 केले म्हणजे याचे 9 आहे, याचे 9 आहे. 9 3 18 2 20 तुकडे मिळाले. मग हे कसं करायचं? या पूर्णांक अपूर्णांकात पहा. एका वस्तूचे 9 तुकडे त्यातले 20 तुकडे. मग हे याच्यापासून बनवलं जातं. कसं बनवलं जातं? याला म्हणतात पूर्णांक अपूर्णांक आणि याला म्हणतात अंशाधिक. मग या पूर्णांक अपूर्णांकाचा अंशाधिक बनवता आला पाहिजे. तो कसा बनवायचा पाहू? 2 पूर्णांक 2 अंश छेद 9. या छेदाने पूर्णांकाला गुणायचं. या 9 ने 2 ला गुणा आणि त्याच्यामध्ये हा अंश मिळवायचा अधिक 2 आणि छेद आहे तो ठेवायचा. हे काय होतं? 9 दुने 18 हा गुणाकार अगोदर केला. 9 दुने 18 अधिक हे पुढचे 2 आणि छेद 9. 18 आणि 2 20 अंश छेद 9. आलं का ते? हे आकृतीमध्ये समजून घेतले गणिताकडे सोडत. हे दोन्ही आपल्याला करता आलं पाहिजे. तर उत्तर कोणतं येईल? 2 पूर्णांक 2 अंश छेद 9 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. 18 भागिले 9 वजा 7 गुणिले 3 वजा 3. हा 46वा प्रश्न आहे. 18 भागिले 9
अधिक 7 गुणिले 3 वजा 3. या ठिकाणी कोणकोणत्या क्रिया आहेत? या ठिकाणी भागाकार आहे, या ठिकाणी अधिक आहे, इथं गुणिले आहे, इथं वजा आहे. 4 क्रिया आहेत. यातला कोणता कंचे भागू घ्यावं? पहिल्यांदा कंस, आता कंसामधलं काय असेल ते कंस, नंतर भागाकार गुणाकार यामधलं सोयीस्कर, आणि नंतर बेरीज वजाबाकी यामधलं सोयीस्कर. कंच हे नाहीयेच. भागाकार गुणाकार मधलं सोयीस्कर काय? भागाकार अगोदर हा भागाकार करूया. 18 भागिले 2, 18ला 9 ने भागा, 9 दुने 18, याचं उत्तर येणार आहे 2. आणि पुढचा आहे तसंच घ्या, अधिक 7 गुणिले 3 वजा 3. आता क्रिया कोणकोणत्या आहेत? या ठिकाणी अधिक आहे, या ठिकाणी गुणिले, या ठिकाणी वजा. यातली कोणती क्रिया करायची? वजा गुणिले क्रियेची क्रिया करायची. हे अगोदर केलं पाहिजे. मग याच्या अगोदरचं आहे ते तसं ठेवून घ्या. याच्या अगोदर 2 अधिक आणि पुढे आहे ते लिहायचं. आणि याचा 7 गुणिले 3 7 त्रिक 21 आणि पुढे काय वजा 3. आता कोणकोणत्या क्रिया? अधिक वजा. इथं काय केलं पाहिजे? अधिक वजा जेव्हा असेल तेव्हा ओळीनं करत जायचं. 2 आणि 21, 21 आणि 2 23 वजा 3, 23 मधनं 3 गेले 20 येईल. पर्याय क्रमांक 4. त्याला पुढील प्रश्न काय? 5 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? किलोग्रॅमचे ग्रॅम करायचे, घर आपली पाठ असली पाहिजे. आता मिली सेंटी डेसी लक्षात घ्यायची गरज नाही. ग्रॅम पासून किलो, ग्रॅम, डेका ग्रॅम, किलोग्रॅम, सॉरी मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. आता इथे मिली सेंटी डेसी लिहायची गरज नाही. आपल्याला किलोचे ग्रॅम करायचे म्हणजे ग्रॅमपर्यंतच गरज आहे, पुढली गरज नाही. ओके, काय म्हणजे 5 किलोग्रॅम कुठे द्यायचे? किलोच्या घरामध्ये. आणि याचे काय बनायचे? याचे बनवायचे ग्रॅम. या 5 किलोग्रॅमचे हेक्टोग्रॅम बनवले तर किती बनतील? 5 किलोग्रॅम बरोबर 50 हेक्टोग्रॅम. या 5 किलोचे डेकाग्रॅम बनवले तर किती होतील? 5 किलोग्रॅम बरोबर 500 डेकाग्रॅम. 5 किलोचे ग्रॅम बनवले तर ग्रॅम 5 किलोग्रॅम बरोबर 5000 ग्रॅम. उत्तर काय येणार आहे? 5000 ग्रॅम. पुढे या, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोण? खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक पहिला पर्याय आहे 7/13, दुसरा आहे 11/13, तिसरा आहे 19/13 आणि चौथा आहे 10/13. याचा अर्थ समजून घ्या. 13 आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की एक वस्तू आहे आणि या वस्तूचे समान असे 13 भाग केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 भाग. ओके, या वस्तूत 13 भाग केले. मी यापैकी 7 भाग मिळाले, 13 पैकी 11 भाग मिळाले, 13 पैकी 19 भाग मिळाले. मी तुम्हाला एकूण भाग 13 गेले तर 19 कसे? तर इथं एका वस्तूचे 13 भाग तुम्हाला 13चे 13 दिले. आणि दुसरी वस्तू आहे त्याचे पण 13 भाग केले, त्यातले 6 भाग दिले. म्हणजे ही वस्तू पूर्ण दिली, दुसऱ्या वस्तूचे 13 भाग केले, त्यातले 6 भाग म्हणजे 1913. आणि इथं 10/13. मग कुठे तुम्हाला सर्वात जास्त मिळेल? 1913 हा सगळ्यात मोठा तुकडा तुम्हाला मिळेल. सगळ्यात कमी कुठे मिळेल तुम्हाला? सगळ्यात कमी 7/13 सगळ्यात कमी आहे. म्हणजे जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा ज्याचा अंश लहान तो सगळ्यात लहान, म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक 7/13. त्याला पुढे घ्या. 3/17 हा अपूर्णांक अक्षरी कसा आहे? 3/17. आता इथं 2 पद्धतीनं 3 पद्धतीनं वाचन केलं जातं. याचं पहिला गणिताच्या पाठ्यपुस्तकानंतर प्रमाणे 3 अंश छेद 17, 3 अंश छेद
17 ही पहिली पद्धत. दुसरं शॉर्टमध्ये काय करता येते 3/17 3/17 असं वाचन केलं जातं. आणि तिसरी पद्धत काय 3/17 3/17 हे माहितीसाठी आहे. पूर्वीच्या काळी ही पद्धत वापरली जात होती. 3/4 3/5. उदाहरणार्थ हे 4/5 आहे. 4/5 4/5 4/5 असं. याचा कोणता पर्याय पहा 3/17 असं दिलंय का 3/17 आहे. 3/17 3/17 पाहिजे 3/17 पण आहे. पण 3/17 हे आपल्या गणिताच्या भाषेप्रमाणे. आता याच्यात 3/17 नसेल तर मग पहिला पर्याय नोंदवायचा. म्हणजे एवढे फसवे असतात. खाली कोणती आकृती लघु कोणाची नाही. आता या ठिकाणी हा प्रश्न लघु कोणाची, याला अंडरलाईन करा आणि नाहीला गोल करा. ओके. मी पहिली आकृती हा असतो तो काटकोन 90 अंश. याच्यापेक्षा लहान असेल ते लघु. हा लघु कोण आहे. दुसरा हा लघु कोण आहे. हा काटकोन आहे. हा लघु कोण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही काटकोन आहे. बाकी सगळे लघु कोणाचे. तर मग तिसरी आकृती लघु कोणाची नाही. पुढचा प्रश्न पहा. श्यामरावांनी स्वतःसाठी 325 रुपयाची पॅन्ट पॅन्ट चुकीचा लिहिलाय समजून घ्या. 250 रुपयाचा शर्ट आणि मुलासाठी 75 रुपयाचा टी शर्ट खरेदी केला तर एकूण खरेदी किती रुपयांची झाली. आता इथं 300 महत्वाचं घ्या, लक्षात घ्या. इथं अगोदर सगळी जी गणित आहे ती शे म्हणजे 100. शे म्हणजे 100. आणि मग या 100चे 2 भाग केले. अर्ध्याचे तर 50-50 होतील. आणि याचे जर 4 भाग केले तर 25-25चे 4 भाग होतील. हे समजून घ्या पहिल्यांदा. ओके. मग इथं याला म्हणतात पाव भाग. हे 2 वेळा एकत्र आले म्हणजे 50 झाले तर अर्धा भाग. आणि हे 3 एकत्र आले तर हे पाऊण भाग. आपली भाकरी लगेच लक्षात आणायची. मग इथं काय बोले 325 रुपयाची पॅन्ट 325 म्हणजे याला व्यवहारात काय म्हणतात 350. 250 रुपयाचा शर्ट 250 याचा अर्थ समजून घ्या. पाव उणे 200 कोण काय होती पाव उणे 200 तर पाव भाग कमी करायचा. पाव भाग म्हणजे 25 करायचा. 200 पाव भाग 25 कमी करायचे म्हणजे काय होती 175. मग 250 रुपयाचा शर्ट 175 रुपयाचा शर्ट घेतलेला आहे. आणि काय घेतलेलं आहे मुलासाठी 75 रुपयाचा टी शर्ट 75 रुपयाचा टी शर्ट. एकूण खरेदी किती रुपयाची झाली बेरीज करा. 5 रुपये 10 रुपये 1500 5 ह्याच्याने 7 दुने 14 15 16ने 1707 ह्याच्याने 3 4 5 उत्तर काय येणार आहे 575. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात याला 5 पूर्ण आणि पाऊण. हे पाव भाग कमी 600ला पाव भाग कमी याचा अर्थ 550 पर्याय क्रमांक 4. 112 या संख्येतून 15ची किती पट वजा करावी म्हणजे बाकी 37 उरेल. 112 या संख्येतून हा प्रश्न थोडासा अवघड आहे. 112 या संख्येतून 15ची किती पट माहीत नाही. पट म्हणजे गुणिले 15ची x पट वजा करावी तेव्हा बाकी 37 उरेल. आता हे गणित सोडवताना थोडासा विचार करायला लावणार आहे. आता हुशार मुलगा काय तो पर्यायकटच पद्धत वापरेल पण तसं गरज नाही आहे. पण पहिल्यांदा हे वजा आहे ते तिकडे पाठव म्हणजे हा कंसच इकडे पाठवायचा सगळा. म्हणजे काय होईल 112 बरोबर ते पलीकडचे होते ते 37 अगोदरल्या
नंतर हे अख्खा कंस इकडं वजा होता तो इकडं अधिक होईल 15 गुणिले x. आता काय करायचे हे 37 इकडे पाठवून द्यायचे म्हणजे काय होईल 112 वजा 37 बरोबर 15 गुणिले x. आता हे 37 इकडे पाठवून दिले इकडे काय राहिलं 15 गुणिले x. ही वजाबाकी करूया 112 वजा 37 बाजूला घ्या तुम्ही 112 वजा 37 2 मधनं 7 जात नाहीये मनाचा आजचा घ्या कुठल्या घरात देऊन टाका 12तनं 7 गेले 5 राहिले इकडे शेवटचं घर आहे मी इथं मनाचा आजचा घ्यायची गरज नाही डायरेक्ट म्हणा 11 11तनं 4 गेले 7 राहिले म्हणजे काय येते 75 बरोबर 15 गुणिले x. आता x ची किंमत काढायची x ला 15 काय x ला मोकळा काढायचा x ला 15 काय गुणिले ते इकडे पाठवायचे काय ते भागिले म्हणजे काय होईल 75 भागिले 15 बरोबर x. 75 ला 15 ने भागा 15च्या कडे 75 बघा 15 1 15 15 5 75 म्हणजे काय होईल की 15ची 5 पट 112 मधनं 15ची 5 पट वजा केली की उत्तर 37 येतं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. हे या पद्धतीनं समजून घेता आलं पाहिजे आपल्याला. पहा शेजारील आकृतीचा किती भाग रंगवला नाही रंगवलेला अंडरलाईन किती भाग रंगवला नाहीला गोल करा. नकार जेव्हा प्रश्नामध्ये असेल तेव्हा नकाराला गोल करायचं विसरायचं नाही. आता पहा बरं ही पूर्ण आकृती आहे या आकृतीचे 4 भाग केले त्यातले रंगवले 3 भाग. आपल्याला विचारले रंगवला किती तर 3/4. आपल्याला विचारले का हे नाही. आपल्याला काय विचारलं किती भाग रंगवला नाही तर 1 भाग रंगवलेला नाही. किती भागापैकी 4 भागापैकी 1 भाग रंगवला 1/4 भाग रंगवला नाही तर उत्तर येणार आहे 1/4. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात पाव भाग रंगवलेला नाही. रंगवलं नाही पर्याय क्रमांक 2 पाहिजे उत्तर. ओके चला पुढील प्रश्न. एका मोबाईलच्या दुकानातील विविध कंपन्यांच्या मोबाईलची संख्या चित्ररूप माहितीद्वारे दाखवलेली आहे. आता इथं चित्राचा उतारा आपल्याला चित्रलेख असतो याला चित्रलेख म्हणतात. नोकिया कंपनीच्या मोबाईलची संख्या चायना कंपनीच्या मोबाईलच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. फार लोक प्रत्येक कंपनीचे काढू आपण. आता इथं सूचीमध्ये खाली दिलेलं नाही की एक चित्र म्हणजे किती संख्या असेल तर त्या दुकानामध्ये नोकिया कंपनीचे किती मोबाईल आहेत 3 आहे. सॅमसंग कंपनीचे 4 आहे. चायना कंपनीचे 1 2 3 4 5 6 7 8 आणि LG कंपनीचे 5 आहे. आता प्रश्न काय आहे नोकिया कंपनीच्या मोबाईलची संख्या नोकिया कंपनीच्या मोबाईलची संख्या 3 चायना कंपनीच्या मोबाईलची संख्या 8 3 हे 8 पेक्षा कितीने कमी आहे 3 हे 8 पेक्षा कितीने कमी आहे 8 वजा 3 करावं लागेल म्हणजे 5 ने कमी आहे. उत्तर येईल 5 ने कमी आहे. पुढचा प्रश्न पहा रिकाम्या चौकटीत योग्य संख्या पर्यायातून शोधा. 32 बरोबर प्रश्न क्रमांक 55 आहे 32 बरोबर 8 गुणिले किती करावे लागतील 8 गुणिले 4 हे पहिल्या ठिकाणी काय येणार आहे 4 8 चौक 32 आणि पुढे काय म्हणलेले 16 गुणिले किती 16 गुणिले किती करावे लागतील 16 गुणिले 2 म्हणजे पहिल्या चौकोनात काय आलं 4 आणि दुसऱ्या चौकोनात 2 उत्तर काय पाहिजे 4 आणि 2 पहिल्यांदा 4 नंतर 2 कुठल्या पर्यायामध्ये आहे 4 2 2 16 4 3 2 4 4 2 पर्याय क्रमांक 4. पण हा चित्ररूप माहिती आहे या ठिकाणी चित्ररूप माहितीमध्ये चित्रालेख दिलेलाच नाही आहे तो आपल्याला टाकता येईल.
गुलाबाच्या फुलझाडांच्या संख्येस 2 ने भागले असता येणाऱ्या फुलझाडांच्या संख्येत जास्वंदीच्या फुलझाडांची संख्या मिळवली असता उत्तर किती येईल? इथं उत्तर 13. इथं काय म्हणलेलं आहे? गुलाबाची जेवढी झाडं आहे त्याला 2 ने भागा, जे उत्तर येईल त्याच्यामध्ये जास्वंदीच्या फुलांची संख्या मिळवा असं उत्तर आहे. इथं आलेख टाकलेला नाही आहे, चित्राने टाकलं. पुढे 57वा प्रश्न पहा. 777 भागिले क्ष 777 भागिले क्ष बरोबर 111. आता इथं काय आहे? पुढं भागाचं असेल भागिले असेल तर त्या अगोदर तिकडे पाठवायचे. म्हणजे भागिले क्ष आहे ते इकडे पाठवायचं तर काय होतील? गुणिले. समीकरण काय होईल? हा प्रश्न 57 म्हणजे 777 बरोबर पहिल्यांदा तिकडे 111 केल्या आणि भागिले ते तिकडे गेले गुणिले क्ष. आता या क्षची किंमत काढायची. इथं डायरेक्ट करायचं ते 777 तिकडे पाठवायचं आहे. ओके, पहिल्यांदा भागिले असेल किंवा वजा असेल तर ते पाठवायचं. अधिक असेल तर मग ते गुणिले, अधिक असेल तर डायरेक्ट तिकडे पाठवता येतं. हे इकडे घेता येतं. पण आता या शला मोकळा करता. शला 111 गुणिले हे 111 इकडे पाठवायचं काय होते? भागिले. म्हणजे काय होईल? 777 इकडलेले अगोदर आणि 111 तिकडे गुणिले तिकडे आले काय होते? भागिले 111 म्हणजे किती राहील? 777 ला 111 भागायचे. हे तोंडी आलं पाहिजे. एकाची 7 पट 7 ने 111ची 7 पट 777 111 7 777. उत्तर काय आहे? श बरोबर 7. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. 804 हे अंक 804 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार? पहा, 1 अंकापासून अंक 1 आणि संख्या किती तयार होतात त्यापासून? 1 अंकापासून 1च होते. 2 अंकापासून याच तयार होणाऱ्या संख्या 2 गुणिले 1 2 होतं. 3 अंकांपासून यांचा गुणाकार 3 दुणे 6. 4 अंकांपासून 4 गुणिले 6 24 होता. आपल्याला इथे किती दिले टाकतो? 3 म्हणजे किती होणार आहे? 6. पण त्यामध्ये 0 असेल. पहा 8 0 4 प्रत्येकावर 6 तयार होणार आहे संख्या. 3 अंकापासून 6 होणार आहे. म्हणजे इथं प्रत्येक अंकापासून यापासून 2 बनतील, यापासून 2 बनतील, यापासून 2 बनतील. पण हा अंक शतकस्थानी घेऊन 3 अंकी होईल का संख्या? नाही होणार. हे लक्षात आपल्याला प्रत्येकाला या 2 होतील आणि या 2 म्हणजे किती होणार आहे? 4. म्हणजे समजून घ्या 8 अंक शतकस्थानी वापरला तर काय? 804 आणि याच्यात आदला बदल केली 840. 0 अंक शतकस्थानी वापरला तर 048 आणि 084. 4 अंक शतकस्थानी वापरला तर 480 आणि 408. मग मला सांगा ही 3 अंकी संख्या आहे 2. या 2 या 3 अंकी संख्या आहेत या 2. या 3 अंकी आहेत का? या 3 अंकी आहेत का? नाही. त्या 2च अंकी म्हणजे या किती झाल्या? या 2 आणि या 2 4 झाले. उत्तर काय येणार आहे? 4. क्रमांक 4. पुढे 13 7 आणि 12 लागले. पाडे पाठ तुमचे पाहिजे. 13 7 13 गुणिले 7 13 7 अधिक 12 90 12 90 13 7 91 12 90 अष्टोदर्शी यांची बेरीज करायची. 1 8 8 1 9. आता इथं 9 आणि 0 9 आणि 81. उत्तर काय येणार आहे? 199. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. एका कंपास पेटीची किंमत 77 रुपये असल्यास अशा 11 कंपास पेटीची एकूण किंमत किती होईल? एका कंपास पेटीची किंमत 77 रुपये. प्रश्न क्रमांक 60. एका पेटीची किंमत 77. एकावरून अनेकाची काढायची. 11 कंपास पेटीची
याला गुणिले 11. 11चा पाढा येतोच आपल्याला. असं कोण नाही की मला 11चा पाढा येत नाही. 10चा 11चा सगळ्यांना येतो. 11 डायरेक्ट 7ला गुणला. 11साठी 77 7 8 7. 11साठी 77 मध्ये 7 मिळवायचे. लगे बोटं करायची. 77 पुढं 78 79 80 81 82 83 84. उत्तर काय येणार आहे? 847 रुपये. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. 7258 भागिले 7 बरोबर किती? आता मोठा गणित आहे. आडवं करा. ज्यांना येते त्यांनी, ज्यांना येत नाही त्यांनी उभं करा. भागिले 7. याच्यामध्ये आपण फक्त एक पद्धत वाढवतो. आडवी रेष म्हणून पहिली संख्या काटमार उतरून घेतो. 7. संख्या 7 झाली. 7च्या पाड्यात 7 आहेत का? आहेत. किती असताना? पहिल्या भाग लागेल 1चा. 7च्या पाड्यात पहिल्या असताना 7 यांची करा. वजाबाकी 7 7 गेले 0. पुढली संख्या काटमार उतरून घ्या. 2. संख्या काय झाली? 2. 7च्या पाड्यात 2 आहेत का? नाही. 2 पेक्षा लहान 0. किती असताना? 0. भाग लागेल 0. 7च्या पाड्यात 0 असताना 0 यांची करायची वजा. 2 आता 0 गेले 2 राहिले. पुढली संख्या काट मारला 5 उतरून घ्या. संख्या काय झाली? 25. 2 7च्या पाड्यात 25 आहेत का? नाही. 25 पेक्षा लहान. 7 त्रिक 1. भाग लागेल 3चा. कितीचा भाग लागला? 3चा. मग 7च्या पाड्यात तिसऱ्या असताना 21 यांची करा वजा. 25 मधनं 21 देऊन टाकले. 21च्या 22 23 24 25 4 दिले. 4 वरती काटमार उतरून घ्या. 8. संख्या झाली 48. 7च्या पाड्यात 48 आहेत का? 5. 7च्या पाड्यात 48 पेक्षा लहान. 7 1 6 7 2 14 7 1 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49. 48च्या पेक्षा लहान 49 आहेत का? नाही. 49 पेक्षा लहान 42. किती वाजता नाही? सॉरी 7 सकून 42 6वी असताना. 7च्या पाड्यात 6वी असताना 42 यांची करा वजाबाकी. 48 नंतर 42 देऊन टाकले. राहिले 6. ओके. हे उत्तर किती आलं? 1036 झालं. उत्तर 1036. आता इथं गणितामध्ये थोडीशी गफलत झालेली आहे. उत्तर त्यांनी काय दिलेलं आहे? दुरुस्ती करावी लागेल. 1036 कुठेच नाही आहे. 104. 104 गुणिले 7 केले तर 728 येईल. हे उत्तर काय? प्रश्न काय आहे? 728. इथं 5 जो जागा छापलेला आहे तो 5 कट करावा लागेल आपल्याला. 728 भागिले 7 हे 728 भागिले 7 या पद्धतीनं करू आपण. 7च्या पाड्यात 7 घेतले उतरून. 7च्या पाड्यात 7 पहिल्या असताना भाग लागेल 1चा. 7 7 गेले 0 राहिले. 0वर उतरून घेतले 2. 0वर 2 झाले 2. 7च्या पाड्यात 2 नाही. 2 पेक्षा लहान 0 भाग लागेल 0चा. खाली कितीतनं किती गेले? 2 आत 0 गेले 2 राहिले. या 2 वर 8 घेतले 28. 7 4 28. उत्तर येणार आहे 104. इथं याच्यामध्ये मिस्टेक आहे. आपण ते दुरुस्त करूया. आपण एक काढून टाकूया. छापलेला प्रश्न काढून टाकला. आपलं गणित आहे. ओके. चला पुढे 62वा प्रश्न पहा. 30 मिनिटे बरोबर टिंब सेकंद. 62वा प्रश्न पहा. 30 मिनिटे आणि याचे आपल्याला सेकंद करायचे. आता 1 मिनिट बरोबर किती सेकंद होतात? 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग आपल्याला 30 मिनिटाचे 30 मिनिट बरोबर टिंब सेकंद. एकाची इथे किती झाली? 30 पट झाली. एकावन्न अनेकाची किंमत काढायची असेल तर काय करतो? गुणाकार. मग तसं इथं 30 पट झाली. याची 30 पट करायची म्हणजे 60 गुणिले 30. घाबरून जायचं नाही. एवढा मोठा गुणाकार कधी कसा? ते इथं जेव्हा एकक स्थानी 0 असतात, दशक स्थानी 0 असतात तेव्हा ते मांडून टाकायचे. हा 0 हा 0. 2 0 दोन्ही 0 खाली मांडून टाका. काय राहिलं गणित? 6 गुणिले 3. आता येतं का? 3 आता 50 3 सर
किती येणार आहे 1800 सेकंद. ओके, एकमान पद्धतीमध्ये देखील येतं. इथे या दोघां दोन तिरका आहे, याचा गुणाकार करा. हे एकटा सुट्टा आहे आणि याचा गुणाकार, म्हणजे इथं काय 30 गुणिले 60 आणि हा एकटा एक आहे तो भागिले इथं एक्स मानला. एक बरोबर 30 गुणिले 60 दोन्ही आहेत, त्याचा गुणाकार एकटा आहे त्याने भागायचं, हे एक्स म्हणून आहे. ओके, उत्तर येणार आहे 1800 सेकंद. त्याला पुढे 8/17 या पूर्णांकाचे लेखन कसे करा. 8/17 8/17 पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे पहा, एका वर्तुळाचा व्यास 12 सेंटीमीटर तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. पहा, वर्तुळाचा व्यास आपल्याला दिलेला आहे. वर्तुळाचा व्यास म्हणजे काय असते हे समजून घ्या. व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रातून परिघावरील दोन बिंदू जोडणाऱ्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या सर्वात मोठ्या जीवेला व्यास म्हणतात. हे संपूर्ण 12 सेंटीमीटर आहे. मग याच्या निम्मे हे अंतर असणार, याच्या निम्मे हे अंतर. 12च्या निम्मे किती, त्रिज्या ही 6 सेंटीमीटर येईल. इकडले बघितले तर हे देखील 6 सेंटीमीटर. ही वर्तुळाची त्रिज्या किती येणार आहे, व्यासाच्या निम्मे 12च्या निम्मे 6. मग त्रिज्येचा व्यास दुप्पट असतो. मग त्रिज्या 6 असेल तर व्यास 6 × 12, व्यास 12, त्रिज्या 6 आहे. पुढे पहा, सोबतच्या आकृतीतील चौकोनाचा प्रकार कोणता. याचे चारही बाजू सारख्या आहे का नाही, समोरासमोर बाजू सारख्या आहेत, या बाजू सारख्या, या बाजू सारख्या, म्हणजे याला चारी कोण काटकोन असतात, याला काय म्हणतात, आयत. आयत पर्यायामध्ये आहे. त्याला पुढे टिंबटिंब ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, अशी एकच मूळ संख्या आहे. अशी कोणती आहे, 1 ही मूळ संख्याही नाही, संयुक्त संख्या नाही, तिला म्हणतात नैसर्गिक संख्या. 1 ही कसली संख्या आहे, नैसर्गिक. हा प्रश्न क्रमांक होता 66. 1 ही नैसर्गिक संख्या आहे, कारण एक अशी एकमेव संख्या की ज्याचा एकच फॅक्टर पडतो, म्हणजे एकच विभाजक आहे. बाकीच्या प्रत्येक संख्येचे किमान 2 विभाजक. म्हणजे या संख्येला फक्त एकनेच भाग जातो, दुसरा कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून याला काय म्हणायचं, नैसर्गिक संख्या. 1 पासून सगळ्या नैसर्गिक संख्या आहे. मग त्याच्यामध्ये मूळ संख्या आल्या, समसंख्या आल्या, विषम संख्या आल्या. समसंख्या 2ने भाग जातात, विषम संख्या ज्याला 2ने भागले असतात बाकी 1 राहते, विषम संख्या. आणि मूळ संख्या कशाला, ज्या संख्येला 1 आणि ती संख्या, 1 आणि ती संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो. 1 आणि ती संख्या. मी आता उदाहरणार्थ घेतलं 5, याचे विभाजन 2 असतात. 5 ला कशाने भाग जाईल, 1 ने जाईल आणि 5 ने जाईल. दुसऱ्या कोणत्या संख्येने जाईल का, नाही. 11 घेतले, 11ला 1 ने आणि 11 ने जाईल. 9ला 1 ने जातो, 3 ने जातो, 9 ने जातो, म्हणजे संयुक्त संख्या. ही आली संयुक्त आणि ही कोणती आली, मूळ. आणि 1 ही कशी आहे, नैसर्गिक. का, त्याला फक्त 1 ने जातो. ओके, तर उत्तर 1 येणार आहे. काय म्हणले तर 2 काय, टिंबटिंब ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही, 1 उत्तर येणार आहे. उत्तर 1 आहे. पुढे 256 वजा 102 बरोबर किती. 256 वजा 102, 256 वजा 102. आता अक्षरामध्ये अंकात करून घ्यावं लागेल. 7 न 2 गेले, 4 राहिले. 5 मधनं 0 गेले, 5 राहिले. आणि 2 न 1 गेला,
1 राहील. उत्तर किती येणार आहे? 154. एवढी सोपी देखील असतात गणित. 72 वस्तू 8 जणात जगात झाले तिथं 8 जणात समान वाटल्या असतील तर प्रत्येकाला किती मिळतील? थोडंसं आता पाहिजे छापताना प्रिंटिंग करताना दोष होतो, निर्माण होतो, ते आपण समजून घ्यायचं. 72 वस्तू 8 जणात वाटायचे म्हणजे 72 भागिले 8, 8 एके 8, 8 नव्वे 72 म्हणजे 9 जणांना येतील. 9 जणांना प्रत्येकाला 8 दिला, 9 जण आहे प्रत्येकाला 8 दिला, 8 एके 8, 8 दुणे 12, 16, 8 24, 8 मध्ये 8 म्हणजे 8 8 8 8 8 8 नव्वे 72 9 जणांना येतील. 7 अंश छेद 8 अधिक 5 अंश छेद 8 यांची बेरीज केली. पहा प्रश्न क्रमांक 69. 7 अंश छेद 8 अधिक 5 अंश छेद 8 याची बेरीज छेद सारखा एकदा घ्या. 7 अधिक 5 7 आणि 5 12 अंश छेद 8. उत्तर काय आहे? 12 अंश छेद 8 पर्याय क्रमांक 2. आकृतीतील घड्याळात किती वाजले आहे? घड्याळ पहा, या घड्याळामध्ये किती वाजलेले? 3. तास काटा लहान असतो तो 3च्या पुढे आणि मिनिट काटा पहा 12 वर 1 गेला 5 मिनिटं, 12 वर 2 गेला 10 मिनिटं, 3 वर गेला 15, 4 वर गेला 20, 5 वर गेला 25, 6 वर गेला 30, 7 वर 35, 8 वर गेला 40. 3 वाजून 40 मिनिटं झालेली आहे. 3 वाजून 40 मिनिटं. आता इथं 3 वाजून 40 मिनिटं पर्याय नाही. मग इथं हा तास काटा आणि हा मिनिट काटा. मग तास काटा 8च्या पुढे गेलेला आहे आणि मिनिट काटा 12 वर पुढं. 12 वर 1 वर गेला म्हणजे 5 मिनिटं झाली, 2 वर गेला 10 झाली, 3 वर गेला 15 झाली, 8 वाजून 15 मिनिटं. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? संवाद. पर्याय क्रमांक 1 संवाद. पण आपण काढलेलं उत्तर पर्यायात आहे का हे शोधायचं. नसेल तर आपलं काय चूक होऊ शकते हे समजून घ्या. पाऊण भाग रंगवलेले आहे. पाऊण भाग म्हणजे काय होतं? पाऊण भाग 4 भाग केले त्यातले 3 भाग रंगवले म्हणजे याला म्हणायचं पाऊण भाग. 4 पैकी 3 भाग. इथं बघा 4 भाग होतात काय? षटकोनाचे भाग आणि किती होतात भाग? षटकोनाचे भाग करा तुम्ही. किती भाग होतात पहा. इथे जिथं सगळे भाग पहा या ठिकाणी यातील इथं अर्धाच रंगवलेला म्हणजे इथं अशा पद्धतीचे भाग केले तर किती होतील? इथं एका चित्रावरती पुन्हा 2 भाग केले म्हणजे हे 6 भाग होते. पण इथं पुन्हा एकाचे 2 भाग केले म्हणजे 12 भाग झाले. आणि त्यातले रंगवले किती? हाही संपूर्ण रंगवला म्हणजे हे 2 हे सगळ्याचेच 12 म्हणजे सारखे भाग करा. मग त्यातले रंगवलेले तेवढे दाखवा. हे 2 रंगवलेले, हे दोन्ही पण रंगवलेले, हे दोन्ही रंगवलेले, हे दोन्ही रंगवलेले. रंगवलेले बाकी 2 2 4 2 6 2 8 आणि 9 9चे 12 9चे 12 या पाऊण भाग रंगवलेला आहे. दुसरा 4 भाग त्यापैकी 2 भाग रंगवले. 4 भागापैकी 2 भाग याला काय म्हणतात? तो अर्धा. इथे पहा बरं 1 2 3 4 4 पैकी 1 रंगवला म्हणजे याला काय म्हणतात? पाव. 1 अंश छेद 4 याला म्हणतात पाव, याला म्हणतात अर्धा. 9 भागापैकी 12 याला म्हणतात पाऊण. आणि इथं 2 भागापैकी 1 भाग याला म्हणतात अर्धाच. पाऊण भाग रंगवलेली आकृती कोणती? पर्याय क्रमांक 1. एवढा अवघड प्रश्न देखील येऊ शकतो बरं का. पुढे एका संख्येच्या एकक स्थानी 9, दशक स्थानी 3 व शतक स्थानी 4 आहे. ती संख्या 1 दशक व 1 एककाने वाढवल्यास कोणती संख्या तयार? पहा पहिल्यांदा एकक दशक शतक घरा आता प्रश्न क्रमांक 72 आहे. एकक दशक शतकापर्यंतच आहेत संख्या. मग काय म्हणते? एकक स्थानी 9, एकक स्थानी 9, दशक स्थानी 3, दशक स्थानी 3, शतक स्थानी 4, शतक स्थानी 4. ओके. पुन्हा काय म्हणजे? ती संख्या 1 दशक आणि 1 एकक. 1 दशक दशकाच्या घरात 1 एकक म्हणजे एककाच्या घरात यांनी वाढवली म्हणजे काय केली? याच्यात अधिक केली. काय होईल तर पहा बरं.
9 1 10 0 5 1 3 4 5 4 4 उत्तर काय आलं 450. दशक स्थानी, एकक स्थानी 9, दशक स्थानी 3, शतक स्थानी 4. उत्तर 955. काय होईल 944 म्हणजे 11ने वाढेल तर 955 होत आहे. उत्तर जर 955 देत असतील आपल्याला काय दुरुस्ती करावी लागेल. एकक स्थानी 4, दशक स्थानी 4 आणि शतक स्थानी 9. इथं बदल काय करावा लागेल का. एकक स्थानी 4, दशक स्थानी पण 4 आणि शतक स्थानी 9. म्हणजे गणित काय एकक स्थानी गणित होईल एकक स्थानी 4, एकक स्थानी 4, दशक स्थानी 4 आणि शतक स्थानी 9. ही संख्या दशक स्थानी 1 आणि एकक स्थानी 1 वाढेल तर 955 होते. पर्याय क्रमांक 2. ओके. तास काटा 8 व 9च्या दरम्यान आणि मिनिट काटा 9 वर तर किती वाजले. ओके. इथं घड्याळ काढू आपण. बारा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तास काटा 8 आणि 9च्या दरम्यान. तास काटा आहे तो 8 आणि 9च्या दरम्यान आणि मिनिट काटा 9 वर. मिनिट काटा 9 किती वाजले. मिनिट काटा इथं आहे. इथनं इथं गेला 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं 20 25 30 35 40 45 म्हणजे 8 वाजून 45 मिनिट. 8च्या पुढे गेला तास काटा म्हणजे 8 वाजून 45 मिनिट. याला काय म्हणतात व्यवहारामध्ये पावणे 9. पावणे 9. पुढे पहा खालीलपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे. मग प्रत्येक पर्यायात बघावं लागेल. 437 4ची स्थानिक किंमत किती 4 शतक म्हणजे 400. दुसरा पर्याय आहे 944 या 4ची स्थानिक किंमत 40 येईल किंवा या पुढल्या 4ची 4 येईल. तिसरा पर्याय आहे 704 यामधल्या 4ची स्थानिक किंमत 4च आहे. चौथा पर्याय 840 यामधल्या 4ची स्थानिक किंमत 40 आहे. कोणत्या संख्येतील 4ची स्थानिक किंमत जास्त आहे. इथे या 437 मध्ये 4ची स्थानिक किंमत 400 आहे. उत्तर येणार आहे 437. शेजारील आकृतीत शिरोबिंदू किती आहे. शिरोबिंदू कशाला म्हणतात. ज्या हे शिरोबिंदूमध्ये एकपेक्षा जास्त रेषा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. एक किंवा एकपेक्षा जास्त, 2 किंवा 2पेक्षा जास्त. जिथं जिथं रेषा एकत्र आली तिथं 1 2 3 4 5 6 याला A B C D E F नावं दिली किंवा मोजले 1 2 3 4 5 6. उत्तर काय येणार आहे 6 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. ओके. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीने आपला पेपर नंबर 233 हा पूर्ण झालेला आहे. पुढील पेपरमध्ये
पुढील भागामध्ये भेटू. धन्यवाद.